हॅलो गाईज, तर आम्ही आज चाललेलो आहे एकविरा देवीच्या मंदिरला. आम्ही इथे पुण्यातून आता निघलेलो आहोत. तर आता आम्हाला अजून बस स्टॉपला जाऊन बस पकडायचं आहे. तर आम्ही बस वगैरे पकडला आणि आम्ही आता पोचलो कारल्याच्या बोर्डजवळ एकविरा देवीच्या. इथून आम्ही रिक्षा करून गेलो पायथ्याशी, कारण पायथ्याशी जवळपास 2-2.5 किलोमीटर आहे. 50 रुपये तिकीट देऊन आम्ही पोचलो. मग तिथून आम्ही एकविरा देवीची टोपी घेतली आणि आम्ही बघितलं की देवा एवढं पर चढायचं आहे. इथून परत निम्या रस्त्याला जाण्यासाठी 50 रुपये तिकीट होता, पण आम्ही आपल्या देवीसाठी चालत जायचं असं ठरवलं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आम्ही चढण्यास सुरुवात केलं. हळूहळू चढण्यास सुरुवात केलं, कारण खूप काही पायऱ्या नव्हत्या असं आम्हाला वाटलं, पण पायऱ्या खरंच खूप नव्हत्या. 300-350 पायऱ्या म्हणजे नॉर्मल पायऱ्या होत्या, असं काही नाही. खूप जण चालत जातच होते. तर आम्ही पोचलो आता वटी घेऊन एकविरा देवीच्या मंदिराजवळ. बघा खूप गर्दी आहे. गर्दी बघून तुम्ही, गर्दी खूप होते बघू शकताय. तर हे सगळे फोटोशूट, व्हिडिओ, कॅमेरा, डोंगर वगैरे बघून आम्ही खूप आनंद झालो, कारण आम्हाला पण एक दिवस जायचं होतं. आम्ही असं ठरवलं होतं. तर आखरीकार आम्ही पोचलो, कारण सगळे व्हिडिओ फोटो वगैरे काढतात. तर हेच ठिकाण बघा, सर्वजण व्हिडिओ फोटो वगैरे काढत आहेत. एकविरा देवीच्या मंदिराजवळ पोचलो. तर आम्हाला आतून दर्शन घ्यायचं होतं, म्हणून आम्हाला परत रांगेत उभारलो आम्ही. बाहेरून व्ह्यू खूप भारी होता. सगळ्यांचे फोटोशूट वगैरे चालू होते, पण आम्हाला पण काढायचं होतं. पण पहिला एकविरा देवीचं दर्शन घेऊया असं बोलली सोनाली. बघा इथं सोनाली बोलली की पहिला देवीचं दर्शन घेऊया. त्यासाठी आम्ही रांगेत थांबलो. रांगेत भरपूर वेळ थांबला, अर्धा तास, 1 तास, 2 तास झाले आम्ही रांगेत थांबलो, कारण आम्हाला देवीचं दर्शन घ्यायचं होतं. सगळ्यांचे फोटोशूट, व्हिडिओ इथं पण चालूच होते. म्हटलं आम्ही पण व्हिडिओ करूया. तर रांगेत थांबणाऱ्या माणसांना फॅन, पाणी, कचरा करू नये म्हणून कचरा कुंडी, एवढं सगळं खूप काही होतं. आणि ज्यांनी जे थकलेले आहेत त्यांना बसायसाठी बाकडे पण होते. व्यवस्था खूप चांगली होते इथलं. आणि जे जास्त पैसे देवीला दिलेले आहेत त्यांचे हे बोर्ड आहेत सगळे. बघा हे बोर्ड आहेत. कोण 5,000, कोण 10,000, 20,000, 30,000, लाख रुपये असं दिलेले, ते त्यांचे बोर्ड आहेत. आणि तुम्ही बघू शकता की गर्दी किती आहे. इथून आम्ही दर्शन घ्यायला रांगेत थांबलेलो आहोत. बघू शकताय की तुम्ही किती लहान मुलं पण आहेत तिथं. गर्दी खूप होती, लहान मुलं पण होते. फॅनची व्यवस्था होती, बसण्यासाठी जागा पण होती. 2 तास आम्ही लाईनीमध्ये थांबलो, कारण आम्हाला देवीचं दर्शन घ्यायचंच होतं. आता खूप आम्ही आता एकदम जवळ आलेलो आहे. बघा एवढा टप्पा पार करून आम्ही इथं आलेलो आहे, जवळ आलेलो आहे. आता 15-20 मिनिटात आम्हाला दर्शन भेटणारच आहे. हे टप्पा पार करून आता आम्ही इथं आलेलो आहे जवळ. आता 2 मिनिटात आम्हाला देवीचं दर्शन भेटणार आहे. आणि आम्ही व्हिडिओ पण केलेला आहे, तुम्ही पण बघून घ्या. खूप खतरनाक आहे. तरी बघा आखिरकार ते क्षण आलं, आम्हाला दर्शन झालेलं आहे. दर्शन घेऊन खूप आनंद झाला आम्हाला. तर इथे देणगी वगैरे देण्यासाठी आणि वेटिंग रूम वगैरे देण्यासाठी जागा केलेल्या आहेत. जे लाईनमध्ये उभारून कंटाळले असतात त्यांना जरा 5 मिनिटं बसण्यासाठी रेस्ट. आम्ही रेस्ट वगैरे घेऊन आम्ही पडलो बाहेर. एवढं आहे कसं केलेलं आहे त्यांनी, जरा उंच, जरा खाली वर, पूर्ण राहण्यासाठी आहे. ही पूर्ण व्ह्यू बघा. इकडची शेती बघा, इकडचं घर वगैरे कसं असतात आपल्या कोकणामध्ये, रस्ते वगैरे. तर आम्हाला हे पण बघायचं होतं, कारण ह्याचं 20 रुपये तिकीट होतं. आम्हाला बघायचंच होतं म्हणून आम्ही आता आलो. तर आता एवढा विचार करायचा नाही म्हणून आम्ही 20 रुपयाचं तिकीट काढून आम्ही आत गेलो बघण्यासाठी. हे पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. बघू शकता किती सुंदर आहे. झूम करून सगळे व्यवस्थित तुम्हाला दाखवलेलं आहे, तुम्ही बघावं. आणि आमचे व्ह्यूज वगैरे वाढावे म्हणून आम्ही सगळं तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे. तरी आम्हाला व्यवस्थित बघून आम्हाला व्ह्यूज वगैरे द्या, लाईक, शेअर, कमेंट वगैरे करा. त्यामुळे आम्ही
व्यवस्थित तुम्हाला दाखवत आहे. आम्ही तर खूप जास्त वेळ घालवला नाही, कारण आम्हाला पुढं गणपती मंदिरला, महडच्या गणपती मंदिरला जायचं होतं अष्टविनायक. हे पण बघा दगडामध्येच कोरलेलं होतं. असं खाली गुहासारखा होता. वर जाण्यासाठी रस्ता होता, पण गर्दी झाल्यामुळे ते रस्ता बंद केलेलं होतं. दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यात जायचा रस्ता बंद होता, दुसऱ्या टप्प्यात जायचा होता तो रस्ता चालू होता आणि तो दुसऱ्या टप्प्यात गेलो. कारण पूर्ण हे दगडात कोरलेलं आहे. आत कसं कोरलेलं असेल बघा अगोदरच्या माणसाने. साधा आपल्याला घर बांधायचं म्हणजे किती त्रास होतो. आपण दुसऱ्या टप्प्यात येऊन ही व्हिडिओ घेतलेला आहे. बघा किती छान दिसते, किती खतरनाक दिसते. आणि तुम्ही बघू शकता की आता किती गर्दी वाढलेला आहे. लाईनीत बघा किती गर्दी आहे. आम्ही खाली आलो आणि इथे दाखवलं आम्ही इथं आलो होतो. इथं जाण्यासाठी रस्ता नव्हता, पण जाऊ शकत होते माणसं, पण गर्दी खूप झाल्यामुळे जाऊ दिले नाही. आम्ही हळूहळू करून आता जायचं वाट पकडलं, कारण आम्हाला जायचंय पुढं. बघा गर्दी, माणसं येतच आहेत. आता जवळपास 1:30 ते 2 वाजलेले आहेत, तरी गर्दी वाढत आहे हळूहळू. जरा आम्ही शेंगा आणि मट्टा पिला, जरा एनर्जी वाढवली खाली उतरण्यासाठी. बघू शकता किती सगळे झाडे, म्हणजे साईडला खाण्यापिण्यासाठी कसं घर वगैरे बांधून त्यांनी हे केलेलं आहे. आपल्या सेवेसाठी आहेत ते, कारण आपणच एनर्जी वाढवून जरा वर चालत वगैरे जाण्यासाठी. आखरीकार आम्ही शेवटच्या पायरीजवळ आलो आणि शेवटच्या पायरीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे अष्टविनायक गणपती मंदिरला जाणार होतो. तर आम्ही आखरीकार दर्शन घेतला आणि इथून आम्ही दर्शन घेतलं. दर्शन घेऊन आम्ही बसलो बसमध्ये. ट्रॅफिक खूप होतं. लोणावळा, खंडाळा म्हणजे सगळे बघण्यासारखे ठिकाण आहेत, म्हणून सगळे येतात बघायला हे अष्टविनायक मंदिर. तो एक पडतो मेन रोड आहे हा, इथून गणपती मंदिरला जाण्यासाठी रोड आहे. गर्दी खूप होती बघा, बघू शकता तुम्ही. आम्ही तरी लाईनीत थांबलो, कारण आम्हाला मेन गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं. खूप वेळ लागला येतं पण दर्शन घेण्यासाठी. आणि हा गणपती नवसाचं गणपती मंदिर आहे असं म्हणतात, त्यामुळे आम्ही काय तर नवस मागूया म्हणून गेलेलो. तर आम्ही दर्शन वगैरे घेऊन इथं बसलेलो आहे. आम्हाला इथं व्हिडिओ करणार बंद होती, म्हणून आम्ही तेवढंच गपची व्हिडिओ घेतला. दर्शन झाल्यानंतर आम्ही परत खाली इथं एक दत्त मंदिर आहे, त्या दत्त मंदिरला चाललो. हे वडाचं झाड आहे, त्या दत्त मंदिरचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. आता इथं पिण्याचे पाणी पण आहे बघा, पिण्याच्या पाण्यासाठी किती गर्दी आहे. तर हे नकाशा आहे की अष्टविनायक मंदिर कुठं कुठं आहे दर्शन घेण्यासाठी, तर ते तुम्हाला नंतर दाखवतो. पहिला आम्ही जाऊन दर्शन घेऊन येतो, मग आम्ही तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. त्यासाठी आम्ही इथून पुढे आलो, कारण तिथं गर्दी व्हायला नको म्हणून पहिला हे दर्शन घेऊया. पुढं पण आम्हाला आणि घरी जायचं होतं, वेळ होत होता. योगाश्री दत्त मंदिर, दत्त मंदिरमध्ये पण त्यांचं महाराजांचं काय काय चालू होतं. व इकडेला तलाव आहे, तलावात काही जास्त पाणी नव्हतं. पाऊस बघा, आता नकाशा तुम्हाला व्यवस्थित दाखवतो, बघून घ्या. हे मोरेगावमध्ये सिद्धिटेक, पालीला आहे, महडला आहे, परत थिरूरला, असं 2-3 ठिकाणी आहे. तुम्ही 6-7 ठिकाणी आहेत, तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता. आम्ही दर्शन घेऊन परत निघालो परतीच्या रस्त्याला, कारण आम्हाला जायचं होतं घरी. बघा खूप थकलेलो होतो, घामाघूम झालेलो होतो. आम्ही परत इथून मेन रोडपर्यंत चालत आलेलो आहे. बघा गाईस किती आम्ही डेंजर माणूस आहे. ह्या रोडपर्यंत चालत आलेलो आहे आम्ही, कारण आम्हाला चालतच जायचं होतं. रिक्षावर होते पण आम्हाला जायचं नाही, रिक्षातून चालत प्रवास करायचा होता. तर इथून एक आम्हाला 4 व्हीलर भेटली, त्यांच्याची गप्पा मारता आम्ही बसस्टॉपला आलो. पेनचं बसस्टॉप आहे, पेनच्या बसस्टॉपवरून आम्ही आलो आता घरी. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. चला भेटूया, बाय बाय.